गेल्या? मॅम ते आत्ताच गेल्या अगं बाहेर, 5 मिनिटात येते म्हणाले. ऍक्च्युली मला हे पुस्तकच पाहिजे, मी पण त्यांचीच वाट बघते. तोवर जे बदलायचंय ते बघतो. चल 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 पटकन आपण ना लॉक करून निघून जाऊया. चल. अरे प्रिन्सिपल सर तर कॅबिन मध्ये नाही आहेत. नव्हते का? मग अर्जंट काम आलं असेल म्हणून ते निघून गेले असतील. आता आपण पण निघूया. चला. ठीक आहे मी लायब्ररी बंद करते आणि आतल्या मुलांना बाहेर काढते. कसं आहे, मी आता लायब्ररी पूर्ण फिरले, कोणीच नव्हतं, एक पर्सन सुद्धा नव्हतं. तो चला. नाही, मला एकदा तरी बघावं लागेल. अरे तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नाहीये का? सतत माझ्यावर डाऊट घेत असता. मी बोलते ना कोणी नाहीये. चला. बरं ठीक आहे, लाईटचे स्विच बंद करते. बाहेर मेन स्विच आहे ना, तो बंद करा ना. आई कशाला उगाच तुम्ही एक एक बटन बंद करत बसणार, त्यापेक्षा चला चला जाऊयात पटकन. बरं ठीक आहे, चला. मेन स्विच कडे घेऊन जा मॅडमला. चल लवकर. चला ते बघा तिकडे स्विच आहे. लाईटला काय झालं? दार लावून गेलं. कुणी आहे का? दार उघडा, मी इथं अडकलोय. कमळी, मॅडम कुणी आहे का? मी आहे ना. ऋषी सर, काय सांगू, आमच्या कोंबडीचा ना जनावरांवर तर लय जीव. अहो एकदा तर काय झालं, शेळ्यांच्या कळपात गावली आमची कोंबडी. त्याचं काय झालं माहिती का, मग आमच्या कोंबडीला गावलं एक शेळीचं पिल्लू. हा, त्या पिल्ला संग बसली खेळत. कोंबडी कुठे दिसत ना म्हणून आम्ही समजा लागलो तिला शोधायला. तर ही बाय शेळ्यांच्या कळपामध्ये जाऊन बसली होती पिल्ला संग खेळत. आता तर एवढ्या मोठ्या कळपात ती गावल वय. हा, आम्ही समदे तिला शोधतोय गावभर आणि ही इथं बसली आहे खेळत. आता काय सांगायचं. आता सरुका केला सगळं आठवायला लागले. अगं तू कवा आलीस आणि एकटीच आलीस? कमळी कुठे आहे? पण तुमची कमळी तर गावाकडे आहे ना? होय, या पोरी बी मला माझ्या पोरी सारख्याच आहे. लई गोड आहे पोर. कवा येणार आहे? येईल थोड्या वेळात. चला मी रात्रीचं जेवणाचं बघतो. बाय तू हो मोरे, मी आलोच. हा आणि आणखी दे माझी कोंबडी. तुम्ही इथं काय करताय? अगं काही नाही, तुझी डिबेट कॉम्पिटिशन होती ना, म्हणून मग म्हटलं तू फ्री होईपर्यंत इथेच टाइमपास करू. कशी होती कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन भारी झाली, मी जिंकलो बी. खरं दार कोणीतरी लावलंय हो. अरे वा. काय? अरे यार, या लायब्ररीचे मॅडम असं कसं करू शकतात? बघ ना. आत कोणी आहे का नाही ते बघायचं सोडून असंच कसं दार लावलं त्यांनी? बघ ना. आता बाहेर कसं जायचं आम्ही? मला शाळेत जायचं, किती उशीर झालाय. बघ ना. सॉरी तू अशी चिडून बघू नको. डोंट वरी, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही झालं. मग काय इथंच राहायचंय का? अरे देवा, काय झालं? अहो उद्या 15 ऑगस्ट माझी सुट्टी आणि परवा रविवार माझी परत सुट्टी. आता काय 2 दिवस इथं अडकून बसायचं? हाऊ रोमॅन्टिक. ऋषी सर, आय सॉरी. कुणी आहे का? दार उघडा की. अगं कशाला गळा फाडतेस? तुझा आवाज नाही जाणार आहे कोणापर्यंत. कोणी नाहीये बाहेर. आता राहावं लागलंच तर राहू. 2 दिवस काय, मी तर आठवडाभर राहायला पण तयार.
तू बरोबर असशील ना तर मी कुठेही कितीही वेळ राहू शकतो. ऋषी सर इथनं बाहेर जायचं सोडून तुम्ही चेष्टा काय करत बसलाय? अहो कसं जायचं विचार तरी करा. आयडिया, इंटरकॉम वर ना ऑफिस मध्ये फोन करतो, तिथं कोणीतरी असेलच की. अगं ए थांब थांब, वाजलेत किती बघ. ऑफिस एव्हाना बंद झालं असणार. आता तुम्ही फोन करा तुमच्या फोनवर ना सायबर सर नाही तर बंडला लावा फोन. सांगा इकडे यायला. कमळी मॅडम, आपल्या कॉलेजमध्ये सगळीकडे जॅमर लावलेत, रेंज नसते आपल्याकडे. अहो, असं काय करते, खिडकी जवळ येणार नाही काय रेंज? अगं नाही येत अहो range. तुम्ही चला इकडं. अगं सरू काकी, काकी गरमागरम जेवण रेडी आहे, तुम्ही खाऊन घ्या. नाही बाय, थांब जरा, तिला येऊ दे, मग ती आल्यावर जेऊ. खरं ही अजून कशी आली नाही? लई टाइम झालाय, या टाइम असतोवर यायला पाहिजे होती. काकी तिला काहीतरी काम लागलं असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येईल ती. तुम्हाला गोळ्या बी घ्यायच्या आहेत की नाही? चल काहीतरी खाऊन घ्या आधी. चल ये. निंगे सर्व काकींच्या गोळ्या आहेत. कमळीनं सकाळी द्यायला सांगितलं होत्या. कमळी कुठं आहे? अरे ती अजून आलेलीच नाही. हा बरोबर, ऋषी भाऊ तिला शाळेत सोडायला जाणार होतं. बसले असेल कुठं तरी गप्पा मारत. असून दे, घालवून दे एकमेकांसोबत वेळ जरा. वय, ते बी खरंच आहे, नवरा बायकोने एकमेकांसोबत वेळ घालवायच पाहिजे. काय नवरा बायको? वय, अगं तो ऋषी तिचा नवराच आहे ना व. अहो तसं गपकी जरा. पुढे जाऊन ते एकमेकांबरोबर लग्न करणारच आहेत ना, मग गपच की तू. आता काकींना जर त्यांना नवरा बायको असं समजून बरं वाटत असेल तर काय हरकत आहे, गप जरा तू. ऐक की, म्या काय म्हणतो, तू एकदा त्यासनी फोन करून बघ त्या दोघांनी, कुठं आहेत, कुठवर पोचले, जरा विचार. बंड्या फोन दे. अरे देवा, फोन तर लागणच झालाय. अगं असू दे की, येतील की ते, काय उठी टेन्शन घ्यायलास. ऐक, जेवण करून घ्या तुम्ही, मी येतो. आणि काय लागलं तर फोन कर मला. काळजी घे. हो. कमळे, खरंच ऋषी सरांसंग हाय का कुठं अडकली असेल? राधिका, ऋषीचा काही फोन वगैरे आला होता? नाही, तो आला नाही अजूनपर्यंत, म्हणून विचारते. नाही, येईलच इतक्यात. तुला असं वाटत नाही राधिका, हल्ली ऋषी खूप उशिरा घरी येतो? काय मीटिंग सुद्धा खूप लवकर संपली होती, अजूनही आला नाही येतो. त्याने मला सांगितलं होतं काल तो कमळी सोबत होता. आजही बहुतेक दोघं सोबतच असतील. पण आईंना जर हे सांगितलं तर अजूनच प्रॉब्लेम होईल.